आम्ही कैलास परत आलो. मातेचा मृत्यूमार्ग होतो. पिता दिवसात तांडव नृत्य पाहत होता. एकाएकी दिनोवारी करुणा येते आणि क्षणाचा या रंगभूमीत प्रगट झालं. सांगी माझ्या प्रिय भक्ता काय इच्छा आहे? बहु ये
नाही. आम्ही वैरी नव्हे, तर ज्या विधात्याने ब्रह्मदेवानी अत्री महंताला जन्म द्यावा आणि अत्री ऋषीपासून त्या सोम ऋषीचा जन्म झाला. आणि त्या सोम ऋषीने स्वतःच्या केवळ हस्तिनापुरासारखं वैभवशाली राज्य प्रस्थापित केलं. त्याच सोमवंशाचे वंशज म्हणून वावरणारे हा सहावा वंशज म्हणजेच नलराजा. सहाव्या वंशातले तुम्ही म्हणजे कोणी सामान्य नव्हे, कारण आमचे वरिष्ठ ज्येष्ठ तुम्ही आहात. एक पीक भूमीचा पेरावी अंकुरा फुटावा आणि त्याचं रोप तयार व्हावं, गगनचुंबी घेण्यासाठी आकाशात त्याच्या शाखा मिळाव्या. आणि अशा तऱ्हेनं तुमची वयोमर्यादा इतरत्र 3.5 हाती जगलेल्या मानवापेक्षा सैत करून ठेविला. आणि चंद्रकुळात तुमचा जन्म झाला म्हणजे सोमवंशीय. त्या कुळात आम्ही 12व्या वंशात जन्माला आलो आणि चंद्रकुळाचं नाव उज्ज्वल केलं. चंद्राला डाग आहे, चंद्राला डाग आहे. तो डाग या आमच्या सोमवंशाला राहू नये म्हणून सोमवंशाच्या पूर्वजाने ब्राह्मणांच्या पवित्र मंत्रोच्चारानं यज्ञाला आहुती आणि त्याला चंद्राला निर्मळ केला. त्या निर्मळात तुम्ही 6व्या स्थानी, आम्ही 12व्या स्थानी. या विश्वात सोमवंशाचे अमृत म्हणून वावरत असताना त्या सोमराजांनी म्हणजे सोमेश्वरांनी ब्रह्मदेवानी दिलेली 36 दंडायुध म्हणजेच राजनीतीला असणारी 36 दंडायुध ही हाती धरली आणि या विश्वावर सत्ता प्रस्थापित केली. पण त्या सोमेश्वरानंतर त्या वेळेला राजगादीवर 6वा वंशज म्हणून मी बसलो असता अष्टप्रधान मंत्रिमंडळ आमच्या समोर उभं राहिलं आणि त्यांनी एकच प्रश्न केला, राधे सांगा या हस्तिनापुरासाठी तुम्ही काय करणार? काय करणार म्हणजे जे झाले राजे करतात त्याप्रमाणेच माझ्या हातून कर्तव्य करताय, मग मी कुठा कमी करतो? त्यावेळी त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, राजे सोमेश्वर हे स्वर्गाच्या ठिकाणी आपलं केवळ अस्तित्व प्रस्थापित करून राहिले, पण त्यानंतर मात्र या पृथ्वीवर इतरत्र क्षत्रियांच्या माती असणारा तो धरा, तो शास्त्रेपणा तुमच्या वंशात काकडून घडला नाही. तेव्हा असं काहीतरी घडवा. या विश्वात तुमची कीर्ती प्रस्थापित होऊन नरराजा या नावापुढे सारे जण झुकतील. यावेळीच मनाचा निग्रह केला. काय असा अकल्पित आमच्या हातून घडेल, काय असा वेद आमच्या हातून घडेल. त्यावेळी त्या मंत्रिमंडळाने सूचित केलं, राजे चला स्वर्गलोकावर देवाचा देवा वास. यावेळी ठरविलं स्वर्गावर विजय प्राप्त करणार. मार्गात येणारे अडथळे ते दूर करत स्वर्गापर्यंत प्रवेश करत असताना हा उदयाचल प्रदेश, या उदयाचल पर्वतावर आम्ही वास्तव्य करणार आहोत. इथून 18 योजने दूर असणारा स्वर्गलोक आहे. तो प्राणी करण्यासाठी आम्ही रक्त करणार आहे. आणि याच रक्ताला साथ देण्यासाठी आपण वेळ आणला. मी आपल्या सगळे आहे, तर आपल्या वंशात आमचाही जन्म झाला. त्या नवनिर्मितीला कुठंतरी आदर्श माझ्या हवी पिढीला सुद्धा घ्यायला हवाय. कारण स्वर्गात माणूस केला जातो. तुम्ही म्हणालात 18 योजने असा प्रवास काही अंतराचा स्वर्गाचा राहिला, पण आमच्या पूर्वजांनी सुद्धा त्याच पद्धतीनं
विनाश तेच कथित करण्यासाठी इथपर्यंत बराच कालावधी मागे उठला बराच कालावधी गेला. हस्तिनापुराकडे आमचा लक्ष नाही पण काही झालं तरी आमचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आहे आणि आम्ही आजच काही स्वर्गात प्रवेश करायला निघालो नाही कित्येक काळ मागे लोटला पण आज तुम्ही प्रश्न उपस्थित केला माझा हस्तिनापुराबद्दल. बराच कालावधी लोटला, पण तुमच्यापर्यंत मला यावं लागलं. मग याला सांगा, कारण आहे. तुमच्या विचारानं तुमच्या बोलण्यानं राजा नराचं मान पाण्यात पडलेल्या ठेकळाप्रमाणे विरघळू लागलं. विचाराची विचार लागली. काय घडलंय माझ्या ऐका राजेशाही, तुमच्या हस्तिनापुराच्या बाबतीत एकच घडलंय. बराच कालावधी गेल्याच्या नंतर अयोध्येचा राजा राम या रामानं अश्वमेध यज्ञ आरंभिला. अश्वमेध यज्ञाला सुरुवात झाली. पृथ्वी दिग्विजय सोडण्यासाठी सोडलेला हा वायू जिथं जिथं जाईल तो प्रदेश त्यांनी जिंकून घेतल्याचे हस्तगत केलं. योग्य प्रदेश, योग्य गेला आपल्या जीवनात. पण पुढं काय घडलंय का? हा अश्वमेध यज्ञाचा वारू गेला तुमच्या हस्तिनापुरात. आता हस्तिनापुरात हा घोडा गेल्याच्या नंतर, अश्व गेल्याच्या नंतर साहजिकच युद्धासाठी ललकार बळिष्ठ आहे. युद्ध सुरू झालं आणि युद्धाच्या धुमशक्ती राजा रामानं ते हस्तिनापूर जिंकून घेतलं. अरे आमचा हस्तिनापूर साम्राज्य अयोध्येचा रघुवंश आहे. एवढंच नव्हे, हस्तिनापूर जिंकून घेतलं, त्याच्या पुढचं काय काय का? काय घडलं गेलं? जिंकून घेतलं ते घेतलं आणि या अयोध्येच्या राजा रामानं केलं काय? तुमचं ते हस्तिनापूर, हे हस्तिनापूर एका माकडाच्या स्वाधीन केलंय. आमचा हस्तिनापूर एका माणसाचा आणि त्या मरकटाचं नाव आहे सुषेणवन. मला तर असं म्हणायचं आहे, श्रीरामानं हस्तिनापूर जिंकलं, श्रीरामानं हस्तिनापूर जिंकले आणि माकडाच्या हाती पोलीस दिले. हस्तिनापूर हे प्रभावी वैभवशाली साम्राज्य आहे आणि जर मागचा कारभार चालू लागली तर विनाश हा पडणार आहे. आजपर्यंत तुमचा घडलेला दरबार तरी पहिला होता, पण याच्यानंतर जर का माकडाचा कारभार तुमचा हस्तिनापुरात आला. राजवीर ज्या रामचंद्राने साक्षात आमच्या हस्तिनापुरावर आपला ताबा घेतला असेल हा आनंद त्यांचा क्षणिक असेल. राहुदे स्वर्ग जिंकण्याचा मनोभास ते आज चौथ्या आपल्याला मार्ग बदलावा लागेल. प्रथमतः ज्या सुषेण वानराला राजगादीवर अधिराज्य मिळविलं त्या सुषेण वानराला अंतराळात पाठवावं लागेल. आणि त्यानंतर मात्र त्या अन्यायाचा थाप नाट्यप्रेमी बाबा बोलतकर याचकडून कलेचे व दोन बहुमत 200 वर्षाले बाबा बोलतकरांच्या आधारानं संयुक्त दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने आदरपूर्वक बक्षिसाचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे महेश निकम याचकडून बहुमत बक्षिसाला महेश निकम यांच्या मंत्री आधारानं संयुक्त मंडळाच्या वतीने याही पारितोषिकाचा आदरपूर्वक स्वीकार करतो. त्याचप्रमाणे आमची संगीता उत्कृष्ट हार्मोनियम वादक पप्पू भाडीवळकर, झान वादक हरेश नेमेकर आणि पखवाज वादक किसन नेमेकर यांच्या कलेचं कौतुक करण्यासाठी नाट्यप्रेमी बाबा बोलतकर याचकडून बहुमत 300 रुपयांना बक्षीस आहे. बाबा बोलतकर आभार मानू. संयुक्त दशावतार नाट्यमंडळाच्या वतीने इथं जमलेला तमाम नाट्यरसिकांचे विनम्र आभार मानू. याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. आदरपूर्वक स्वीकार करतो. खरोखरच देवा, दैवलिखित घडते जीवनात कोण करील मरणावरी मात. आशावादी मानव शेवटी सरणावरती जळे कुणाचे भाग्य कुणाला काय. सुख दुःखाच्या पेचामध्ये मानव हा मरे कुणाचे भाग्य कुणाला काय. भाग्य आणि पुरुषत्व दोन गोष्टी अशा आहेत, या कुणाच्या कुणाला चुकलेल्या नाही. भाग्याला भाव देऊन पुरुषार्थाला वाव दिला असेल, दीर्घ यशाची नाव जीवनसागरात करल्याशिवाय राहणार नाही. यांना जगाची रीतच नाही, इथं सर्वांना आपली रीतच मिळेल, तसे ते सर्वांना काही हवं ते मिळत नाही आणि ज्यांना ज्यांना मिळतं त्यांना त्यातून काय घ्यावं ते कळत नाही. याच्यासाठी भक्ती मार्ग हा भक्ती मार्ग अगाध आहे. सुख सर्वांना मिळतं, कुणाला उंदडभर मिळतं, कुणाला रांजणभर मिळतं, पण माणसाची कर्तव्याची भांडी जिथं थोडकीला हा तिथं देवाला तरी दोष देऊन त्याचा काय उपयोग. जगणे मरणे इच्छा करूची काय तुझ्या ती मानवा शेवट
शेवटी मातीलाच मिळणार आहे. आणि याच्यासाठी प्रत्येकानं आपल्या जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. भक्ती कशी केली ती केलीनं आपण परमेश्वराचं मन देखील उठू शकतो. पाप करून पापी मन हे सैरावेळा पळते रे. काय काय केलं भाड्या माणसा देवाला सारं कळते रे. स्वतःचं पाप आपल्या पाठीमागून घडत असतं, पण दुसऱ्याचं पाप आपल्या नजरेसमोर घडत असतं. ते पाप आहे असं समजून सुद्धा माणूस त्याला कवटातून शेवटी आत्मनाशास परावृत्त होतो. म्हणूनच तमाम मोक्षजनांना माझं एकच सांगणं आहे, प्रत्येकानं आपल्या जीवनात एकच अधिकार आहे. राग असो, रंग असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाला न्याय सारखा, प्रत्येकाला
त्यांचे चाहते आणि दशावतार नाट्यप्रेमी आमचे मित्र सन्माननीय तेजस नाईक यांकडून कलेचं कौतुक करण्यासाठी रामप्रद प्राप्त झाले. तेजस नाईक यांचे आभार. तसेच तेजस नाईक यांनी लोकराजा सुधीरजी कलिकर यांच्या आठवणीप्रित्यर्थ एक लंगर गीत सादर व्हावं यासाठी आमचे हार्मोनियम वादक पप्पू घाडगावकर यांच्याकडे पारितोषिक दिले. पप्पू घाडगावकर यांच्या वतीने हस्तिनापुरात पावलं पडली. प्रवेश करीत असताना माझे आप्त इष्टदेव त्या नजरेनं व्याकुळतेनं आमच्याकडे पाहू लागले. साऱ्यांना आश्वासन दिलं खरं, पण राजगादीवर ज्याला राजा म्हणून बसविलं अर्थात त्यांची पात्रता आहे. आता पात्रता आहे की नाही हे मला पुढे गेल्यानंतरच कळलं. यावं स्वागत आहे. हस्तिनापुराचा राजकर्ता आपलं स्वागत करतो आहे. हस्तिनापुराचा राजकर्ता हा. म्हणे सुषेण वानर स्वागत करतो. काय हो, काय ते? पहिल्यांदा जरा तुमची परीक्षा म्हणतात तरी चालेल. हा. तुम्ही स्वतःहून झालेले राजे की बनविलेले बनावट राजे? राजा बनविला जातो त्याच्या मस्तकी राजगिरी चर्चित करून त्याचा राज्याभिषेक केला जातो. अर्थात राजा कुणी स्वतः बनत नसतो. विश्वाच्या ठिकाणी राजे बनविले जातात. अर्थात तो हस्तिनापुराच्या राजसिंहासनी सांप्रत विराजित आहे. या सुषेणाला कुणी ना कुणी राजा बनविलेलाच असावा हे आपल्या ध्यानी येऊ नये का? हे तुमच्या सारख्यांच्या बाबतीत झालं. हा? पण आमची सुरुवात त्यांच्यापासून झाली ना. त्यांना कुणी राजा बनविलं नव्हतं. काय? ते स्वतःहून स्वतः राजा बनले होते. त्यामुळे आमचा इतिहास जसा आहे तसा समजण्याचा असेल की नाही याची पडताळणी करायची होती. राजे? आता राहिला प्रश्न, हा? तुम्हाला राजे बनविलं गेलं. काय हो, तुम्ही ज्या राज्याचे राजे म्हणून सांगताय ते हे हस्तिनापूर पहिल्यापासूनच ज्याला तुम्हाला बनविलं त्यांचं आहे की दुसरं कुणाचं आहे? क्षत्रिय राज्याभिषेक करता आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. या विश्वाच्या ठिकाणी आमचा प्रभाव म्हणजे रामचंद्र यांनी जो अश्वमेध याग आरंभिला त्या यागाचा अश्व पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी जातोय क्षत्रिय त्याला बंधन करत होते ते आमच्या यागाच्या ठिकाणी सामोपचाराने सम्मिलित झाले. त्यांना केवळ ते आमचे मांडलिक बनले. पण या यागाच्या ठिकाणी ज्यांनी शस्त्र संघर्ष केला त्यांना जिंकून आम्ही आमच्या अधिपत्याखाली आणलं. तोच यागाचा अश्व या हस्तिनापुराच्या भूमीत प्रवेश करता झाला. ज्यावेळी तो अश्व या भूमीचा पराक्रांत झाला त्यावेळी त्याच्या मागून आम्ही ठेवलो. पण त्यावेळी हस्तिनापुराला कोणी शासक नव्हता. अर्थात जी भूमी राघवाने जिंकली आहे नवे अश्वमेध यज्ञाकर्मी जी प्राप्त झाली तिच्यावर धर्मराज्य चाललं पाहिजे म्हणून माझ्या राघवाने ही राजाची जबाबदारी माझ्या माथ्यावर ठेवली आहे. रामचंद्राने तुम्हाला राजा बनविला. पण बोलता बोलता बोलून गेला. या हस्तिनापुराला कुणी शासक नव्हता. शासक नव्हता की तो शासक ज्यावेळी तुम्ही झालात त्यावेळी या राज्यात नव्हता असं म्हणायचं आहे तुम्हाला? अनुपस्थित होता. आपलं बोलणं बरोबर आहे. पण मला सांगा
लघुवृत्त आणि कामिनी यांच्यापासूनची संतती जन्माला आली. त्यांचं नाव या विश्वात सुरत आणि सुरत आणि लीलावती यांच्यापासूनची संतती जन्माला आली. तो अजमी एवढ्या 12व्या वंशजापर्यंत या हस्तिनापुराची वंशावळ येऊन पोहोचली आणि ती तुमच्या प्रभू रामचंद्राला माहीत नव्हती. हस्तिनापुराची वंशावळ आपण सांगितलं. इथं आपलं अष्टप्रधान मंडळ होतं. त्यांनी देखील आम्हाला तेच कथन केलं. पण राजे मुळी मुद्दा हा आहे, ज्या हस्तिनापुरातले शासक म्हणून आपण मला सांगता आहात, मला तरी वाटतं या हस्तिनापुरावर, या भूमीवर आपला काही अधिकार नाही. कसं काय म्हणू शकता तुम्ही? मला सांगा, ज्या सोमऋषींनी या हस्तिनापुराची निर्मिती केली असं आपण म्हणता आहात, हे राज्यामुळे त्यांचं होतं का? या राज्याचा विस्तार त्यांनी कसा केला? आपल्या तोंडून मला ऐकायचंय. म्हणजे ज्या हस्तिनापुराचे राजे म्हणून बसला त्याच्याबद्दलचा इतिहास तुम्हाला माहित नाही. पूर्णपणे माहिती आहे. तुम्ही बनावट राजे आहात हे आधी सिद्ध होतं. मी जाब आपल्याला विचारतोय. माझ्या राज्याची माहिती जर का मला विचारत असाल तर ऐका, मी जी वंशावळ सांगितली ना, हा नल राजा आणि त्यापासूनचे अजमिरापर्यंतचे हे सगळे आम्ही अजून जिवंत आहोत आणि आमचं आयुर्मान वर्षानुवर्ष वाढतंय. याला देखील एक कारण आहे. कारण असं एक तीर्थ आहे, असं एक स्थान आहे ज्या स्थानी जाऊन काही काळ तपसाधना केल्यानंतर आपलं आयुष्यमान वाढविता येतं. पण या वानराला सांगणार नाही. वानराला सांगणार नाही, कारण तुमचं आयुष्य वाढलं तर तुम्ही धुडगूस घालत गेले. तेव्हा ऐका, या हस्तिनापुराचा इतिहास ऐका. हस्तिनापुराची स्थापना कशी झाली? हस्तिनापुराच्या ठिकाणी म्हणजे या भूमीवर फिरता फिरता सोम ऋषींचं आगमन झालं. इतर क्षत्रियाप्रमाणे क्षत्रिय धर्म व्हावा म्हणून इच्छा निर्माण झाली. ती देखील कशी? तर एक गजराज म्हणजे हत्ती. या ठिकाणी असणाऱ्या वटवृक्षाच्या वरती एका घरट्यात वास्तव्य करणारे कपोत पक्षी. त्या कपोत पक्षाला त्रास देण्यासाठी हा वटवृक्ष आपल्या शुंडेने हलवू लागला. त्यावेळी त्यांची पिल्लं भूमीवर पडू लागली. पण एक गजराज आपल्यावर केवळ प्रसंग उडवितोय म्हणून ते डगमगले नाही. त्या पक्षाने त्या गजराजावर हल्ला केला. त्या हल्ल्यात गजराज जर्जर झाला आणि गजराज मृत्युमुखी पडला. हत्ती मेला. हे दृश्य सोम ऋषींनी आमच्या पहिल्या पूर्वजांनी पाहिलं. तेव्हा त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली, हे पक्षी एवढ्या बलाढ्य जर का गजराजाला मारू शकतात तर मी का नाही क्षत्रिय धर्म स्वीकारू शकत? मी का नाही राजा होऊ शकत? त्यावेळी त्या ठिकाणी निद्रा देवी त्यांना प्रसन्न झाली. ते झोप आली. त्या स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की हे सोम ऋषी, जिथं आहात तिथं एक गुप्तधन आहे आणि ते गुप्तधन मिळवा आणि त्या गुप्तधनाचा उपयोग करून तुमच्या मनी असणारा राज्य विस्ताराचा संकल्प पूर्ण करा. त्याच वेळी ते धन भूमीतून बाहेर काढलं आणि राज्य विस्तार केला. देशोदेशीचे इतरत्र राजे सहाय्याला आले. त्यांनी सहाय्य केलं. देशोदेशीचे वैश्य वाणी समाज एकत्रित झाला. चतुर्वर्णीय प्रजातांना येऊन दिली आणि राज्य विस्तारलं. हत्तीच्या घटनेवरून हे राज्य निर्माण झालं. या राज्याला नाव हस्तिनापूर ठेवलं गेलं आणि हस्तिनापुराचा पहिला शासक म्हणजेच सोम ऋषी. आता ते धन कुणाचं आणि त्यांना कसं मिळालं हे मी सांगितलं, पण धन कुणाचं हे सांगितलं नाही. तुम्हाला माहित आहे? पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच आम्ही जाब आपल्याला विचारते झालो. सांगा
असं नव्हतं, तर त्या ठिकाणी पूर्वी राजकर्ते असणारे म्हणजे राजे ओंकार आणि त्यांची त्या ठिकाणी असणारी ती अविनाश नगरी यांचं धन केवळ फकीरांच्या घातामुळं संपुष्टात आलेलं त्यांचं राज्य ते धन तिथं काढलं गेलं होतं. अर्थात त्या धनातून स्वतःच्या राज्य विस्तारासाठी आपले केवळ पूर्वतत्व ठेवले. अर्थात ती पराची भूमी ते पराचं घर आपल्या पूर्वजांनी वापरलं. अर्थात मी तरी म्हणेन सोम ऋषींनी जी हस्तिनापुरी स्थापन केली ती दुसऱ्याच्या अधिकाराची. बोलताना बोललात पण अर्धवट बोलू नका. कारण अविनाश नगरीत राजा ओंकार आणि त्यांची पत्नी सत्यवती यांनी 24 समुद्रांना जन्म दिला. त्या 24 समुद्रात राज्य गादीवरून केवळ एकमेकात वादांना निर्माण झाला. 18 एका बाजूला आणि 6 एका बाजूला. या वादांना घडलं काय? त्या राज्यातील सर्व प्रजेसहित केवळ जीवांची हानी झाली. सर्वजण संपले. तेव्हा त्या राज्याचं जे धन होतं ते धन या भूमीत काढलं. कारण राजे ओंकार या गोष्टीच्या पश्चातापानंतर मृत पावले. म्हणजे राजे ओंकार यांच्या पश्चात या राजगादीला कुणी वारस नव्हता. अविनाश नगराला कुणी वारस नव्हता. हे मान्य आहे? मान्य. मग ते गुप्तधन सोम ऋषींना आधी माहित होतं का? ज्यांना त्या ठिकाणी दृष्टांत झाला अर्थात जेव्हा ते त्या ठिकाणी पोचले तेव्हा ज्ञात झालं. मग मला सांगा, स्वप्न दृष्टांत या विश्वात कुणाकडे घडविला जातो? देवतेंकरवी. मग देवतांनी सोम ऋषींना दृष्टांत घडविला म्हणजे ते त्यांच्या वाट्याचं त्यांच्या अधिकाराचं होतं. त्यापेक्षा तुमच्या वानराला स्वप्न पडलं असतं. त्या ठिकाणी धन आहे, तुम्ही येऊन राजगादी मिळविली असती. पण तसं घडलं नाही. ते त्यांच्या नशिबात होतं. ते आमचे पूर्वज म्हणजे सोमेश्वर राजे. तेव्हा आमचा अधिकार हस्तिनापुरावर आहे आणि इथलं धन काय, इथली सारी जनता ही आमच्या अधिकाराची आहे. राजे आपण जनतेला स्वतःच्या अधिकाराची म्हणत असत, पण जिथं शासक नाही त्या प्रजेला आतापर्यंत मी सांभाळलोय. शासन नाही म्हणू नका. कारण ह्याच्यावर आक्रमण करायला झालेला मी बनणार आहे. त्यांनी राजे नृसिंह, कंदमादन नगरीचे राजे नृसिंह यांनी शिवशंकरावर आक्रमण केलं. तेव्हा देखील राज्यात राजा नव्हता. त्याच्यानंतर या विश्वात राजे चंद्रमौली यांनी देखील स्वर्गावर आक्रमण केलं. तेव्हा कुणी
ज्ञानगुण शिकले बाबा गोलककर यांच्या आभारून यांचा स्वीकार. अजमेर पराक्रम आमचे पाहिलेस, जरूर. पण काय आहे, तात्यांना वाटलं होतं सत्ता त्यांची आली ते कायमची. तशी सत्ता कायमची ठेवणारे आम्ही नव्हे, कारण त्या नरराजांनी स्वर्ग जिंकण्याची आशा मनात ठेवली ते त्यांच्या सारख्याला घाबरणारे नव्हे. आमचं राज्य आम्हाला मिळालं. पण माझी इच्छा स्वर्ग जिंकण्याची आहे. ती मला पूर्ण करायचीच होती. पण खऱ्या अर्थाने त्या राजगादीला माझ्या पक्षात राजा म्हणून कोणीतरी तरुण पिढीला तरुणता राजकारता हवा आणि त्याची नियुक्ती आम्ही केली. आणि तो कोण असेल तर सुरत आणि लीलावती यांचा पुत्र अजमेर. आपल्या आशीर्वादाच्या झेंड्याखाली हस्तिनापूरचा कारभार योग्यरित्या सांभाळेल. मग शुभ मुहूर्त शुभ वेळ पाहून राज्याभिषेक केला जाईल. पण हे माझ्या प्रजाजनाने तुमचा राजा तुम्हाला पुन्हा सांभाळण्यासाठी सक्षम आहे. तेव्हा या केवळ अजमेराने या हस्तिनापुराचं नेतृत्व स्वीकारलं. सामाजिक क्षेत्रातील एक आदर्शस्थान समाज कसा घडवायचा आणि समाजातील लोकांना न्याय मिळवून कसा द्यायचा हे त्यांच्याकडे पाहूनच प्रत्येकानं शिकावं. आणि आज खऱ्या अर्थानं मगापासून या व्यासपीठावरून दशावताराला आलेले सुवर्णक्षण याबद्दलची माहिती आपल्याला दिली. पण त्याचा पुढाकार हा सन्माननीय ज्या साहेबांनी घेतला ते म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे साहेब या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब. या दत्ताजी सामंत साहेबांनी आमच्या या संयुक्त दशावतार नाट्यमंडळातील संगीत साथीसहित सर्व कलाकारांचा गौरव करण्यासाठी हे लाख मोलाचं 2500 रुपयाचं पारितोषिक आहे. या कलाकारांना यापुढे हवा असलेला न्याय हक्क तो मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत तुमचा लढा सुरू राहील आणि त्या लढ्यात कानाकोपऱ्यातील प्रत्येक दशावतारी कलावंत हक्काने तुमच्या पाठीशी उभा राहील. आपल्या पवित्र राम कशा नम्रवल्या पितृदेव
देवी जानकी आमच्या सोबत वनवासाला बाहेर पडल्या. अंगावरची हलत वाळली नव्हती, पण बंधू प्रेम काय हे हा विश्वास साकार करण्यासाठी आता लक्ष्मण सुद्धा आमच्या बरोबर आहे. वनवासाची कालक्रमणा सुरू असताना लंकाविश्रामणांचा आगमन व्हावं, आमच्या अनुपस्थितीत देवी जानकींचं चौर्य कर्म व्हावं. आम्ही वेड्या अवस्थेत भटकू लागलो, वृक्ष पाषाणाला मिठ्यावर लागलो. पण काही क्षणात नियतीच्या मनात होत्या त्या गोष्टी घडून गेल्या. वृक्ष पाषाण उतरून स्वर्गलोकी गेले, कारण ते गंधर्व होते. पण देवी जानकींच्या मुक्ततेसाठी 18 पद्मे वानर सेना, 56 कोटी गुलाममुळं आणि 72 कोटी वीस आमच्या सहाय्याला आले, जेणेकरून लंकाविश्रामणांचा वध झाला. देवी जानकींची मुक्तता झाली. पण लंकाविश्रामणांचा वध जेव्हा घडला तेव्हा प्रकार फार भयंकर घडला. रावणांची 10 शिरा आमच्या अवतीभोवती नाचू लागली. अखेर त्या शिरकमलांचा सर्वनाश करण्यासाठी आम्ही मंत्राच्या योगे करून ती शिरकमला भस्म केली. पण ही वार्ता आमच्या मनाला सहन झाली नाही. ही घटना आमच्या मनाला स्पर्शून गेली, म्हणून आम्ही आमच्या जनतेला सक्त ताकीद दिली. आजपासून कुणीही राज्यात हसता कामा नये, कुणीही बोलता कामा नये. प्रत्येकानं मौन व्रत धरायला हवा. अखेर माझ्या जनतेनं मौन व्रत स्वीकारलं खरं, पण हे मौन व्रत देवतांना पटलं नाही. म्हणून ब्रह्मदेव आमच्या अयोध्येत आले आणि एका अश्वत्थ वृक्षाच्या रूपानं राहू लागले. जेव्हा आमची जनता त्या वृक्षाच्या अवतीभोवती गेली तेव्हा त्या वृक्षातून वेद मंत्रोच्चार सुरू झाले. आता वृक्ष वेद मंत्रोच्चार करतोय हे साहजिक कुतूहल वाटलं, आणि आमच्या जनतेच्या मुखातून हास्य उद्भवलं. आणि हे हास्य आम्हाला सहन झालं नाही, म्हणून त्या वृक्षाची तोड करण्याचे आदेश आम्ही दिले. पण वृक्षाला घाव घालायला जात आहे तर त्या वृक्षाला आपल्या फांद्यातून शस्त्रांचा मारा करण्यास आरंभ केला. शेवटी नाईलाज झाला आमचा. जनतेचा रक्षक आम्ही, प्रजेला ज्याचा अनुराग आहे त्याला राजा म्हणतात, म्हणून त्या वृक्षापर्यंत आमचं जाणं झालं. अखेर धनुष्याला केवळ शर जोडण्यासाठी भात्यातून बाण काढला आणि त्या अश्वत्थ वृक्षावर सोडणार तेवढ्या प्रत्यक्ष शिव प्रकट झाले. आणि शिव म्हणाले, थांबा, आपण काय करता, कुणावर बाण सोडतात? हा वृक्ष दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव आणि अश्वत्थ वृक्षाने या अयोध्येत यावे संभ्रम निर्माण झाला. राम, आपण प्रत्येकाला मौन व्रत धारण करायला सांगितलं, म्हणून हे आम्हाला रुचलं नाही. तुमच्या राज्यात सगळीकडे आनंद असायला हवा, आणि यासाठीच केवळ या मौन व्रताचं खंडन करण्यासाठी आम्ही केलं. ठीक आहे, पण या अश्वत्थ वृक्षाची महती या विश्वात राहायला हवी. तेव्हा या अश्वत्थ वृक्षाचं जो कोणी पूजन करणार त्याच्यावर कदापि अरिष्ट येणार नाही. हा देवतांच्या मुखातून खऱ्या अर्थानं शब्द बाहेर पडला आणि अश्वत्थ वृक्षाला महत्व आलं. खरंच लंकाविश्रामणाच्या वधानंतर पापक्षाला मित्रता अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला. या अश्वमेध यज्ञात आमचे बाळ, लव आणि कुश आम्हाला मिळाले आणि खऱ्या अर्थानं आमचं जीवन सुखमय झाले. पण कितीही असलं तरी हे कुणामुळे असेल? प्रत्यक्ष देवादिदेव महादेव आपल्यामुळे आहे. तेव्हा आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असला.
तुमचा साथ स्वाभिमान आम्हाला आहे. अश्वमेध आमचा आरंभ झाला आणि अश्वमेधाचा अश्व आपण अडविलात आणि आपली आमची ग्रंथिका झाली. आणि खरं ज्या वाल्मिकी महंतांनी आपल्याला रामायण सांगितलं ते अगदी यथोचित रामायण तुम्ही आम्हाला म्हणून सुद्धा दाखविला. या आपलं दरबारी स्वागत आहे. बसावं. आजपर्यंत पितृदेवतेने
सुषेणांना तिथून पलायन करून यावे लागले. तेव्हा त्या हस्तिनापुरावर आपल्याला आक्रमण करायचं आहे. पण हस्तिनापुराच्या बाजूला जर का पाहिलं असेल, प्रत्यक्ष लंकाधीश रावणाने सुद्धा त्यांना सहकार्य केलं होतं. स्वर्ग साम्राज्यावर आक्रमण करताना रावणाने त्यांना सहकार्य केलं. रावण तर मृत्युमुखी पडले, अर्थात त्यांचं सैन्य कामी आलं. पण सांप्रत त्यांच्या अवतीभोवती सेना आहे, ती पक्षांची दाटी आहे. पक्षीराज महाबलाढ्य त्यांच्या सेनेला आहे. तेव्हा त्या प्रश्नाला योग्य असं उत्तर देण्यासाठी आपल्याही सैन्यात पक्षांची गरज आहे. त्यांच्या सैन्यापेक्षा जर का पक्षी पराक्रमी असतील तर आमच्या सैन्यात कोण आहे? आहे ना, हे वैरदेया कसा असशील आशीर्वाद घ्यावा हेच योग्य आहे. प्रभो, आपला दास आपल्या पवित्र उच्चचरी नतमस्तक होतोय. हे वैरदेय, आपण मला नमस्कार केला, पण किती झालं तरी प्रत्यक्ष वैकुंठीच्या नारायणाचं वाहन आहे. बरोबर. आणि आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम या विश्वाने म्हटलंय. हा. तेव्हा ही मर्यादा उल्लंघन करावे आमचाही तुकडा. आणि स्वीकारला. पण संशय मात्र मनाला एक निर्माण होऊ लागलाय. या क्षणी राजा संकट उच्चावर निर्माण झालंय. रामसेनेला आपल्या सहकार्याची आहे. माझा सहकार्य साधारण आहे. हस्तिनापूरचं साम्राज्य ज्याच्यावर अधिराज्य आमचं आलं होतं, आणि तेच राज्य पुन्हा सुषेणांकडे हिरावून घेतलं गेले. तेव्हा हस्तिनापुराच्या ठिकाणी असणाऱ्या राजावर आता आक्रमण करण्याची वेळ आलेली आहे. आणि या आक्रमणासाठी माझं सार सैन्य या सैन्यासमवेत आपणही जोडलं. महाराजांना सुद्धा आक्रमण करायला मी तयार आहोत. कधी बाबा हक्क सुटणार नाही. चला, पराक्रम आणि तांदळ्यांचे कोसमाच्या तांदळ्यांचे कोसमाच्या प्रियकरा जीवनाचा
ज्याप्रमाणे तुझ्या प्रशस्त माझ्या आयुष्यामध्ये गेला तो तुझ्या कृपेचा वर्ग मला सौभाग्य देवतेच्या पाठीशी नव्हे तर माझ्या मायबापाच्या पाठीशी पण बोलता बोलता किंवा वेळ नव्हतं मी कळत नाही हा महान झंडारलाय अंतरातील सडे प्रत्येकाच्या रांगोळ्यात घरात होती का आमच्यासाठी कोणीच नाही हा सारा साधी शृंगार केलाय तो केवळ सौभाग्य देवतेच्या स्वागतासाठी कदाचित मुदती कर्तव्यात घडले असेल म्हणून यायला विलंब झाला असेल पण माझा आत्मविश्वास आहे पहिले सौभाग्य देवता या माझ्या महाराज नक्कीच येणार हो नक्कीच येणार नक्कीच येणार तू माणूस आहे का मला दर्शन देण्यासाठी या माझ्या महाराज नक्कीच येणार नक्कीच येणार आनंदो येईल का तुम्ही त्यांच्या पावलात कोणी आमच्या गणपतीला गेला आणि सहज
जलाशयात महासागर देवादिका लिंग पक्षात तसा गरुड श्रेष्ठ प्रिय संततील पुत्र श्रेष्ठ तसे हस्तिनापुरे राजा अजमेरच्या जीवनात भार्या म्हणून तू श्रेष्ठ. आतापर्यंत पती हात परमेश्वर देवाच्या स्मरणात पाहिला आणि हात पतिपत्नीचा आदर्श माझ्या पाय आम्ही जरूर आपल्या स्वागतासाठी गोष्टी स्वामी कसे महेश जाधव यातून परसवे त्यांचे तुमचे आभार आदर स्वीकार या तुमच्या डोळे जगात तुमचा विश्वास आहे. हे प्रिय भार्ये बोला शब्दांना वाट आपण मोकळी करून द्या. आपण जो लागतो आपला आशीर्वाद आमच्या चरणापाशी असताना चटकन आपण दूर गेला. याला त्रास आहे. शंका कुशंका विचारासारखं माणसाला बनत नाही. तो आपल्याला त्रास आहे. मग मनात आपला अवघड करते. हा नियम माझा पोषण. आपण बरोबर केला. तुझ्याही जवळ आम्ही काल होते ऐका. आर्यवर्ता स्त्री पतीचं मुखावलोकन केल्याशिवाय पाण्याचा भेद अन्नाचा कण आपल्या मुखात घेत असते. म्हणून मी गेल्यानंतर माझी प्रिया माझी भार्या उपाशी राहू नये म्हणून आम्ही इथवर आलो. वीर म्हणा पोशाख करून घालत होते. रणफेरीचा आवाज निवडक सैन्य पण सैन्याच्या अग्रस्थानी राजा अजमेर स्वतः जातीनिशी सांगतोय राम सैन्याला प्रतिकार अयोध्येचे राजपती म्हणजे रामचंद्र आणि केवळ त्यांच्याशिवाय रत्न बदलण्यासाठी आपण इथवर जाता. स्वामी, आपल्या पराक्रमावर मी शंका घेतली असा प्रश्न नाही. मग काय भाऊ तुमच्या पराक्रमावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण प्रभू रामचंद्र यांची खात्री घेतली. अगदी दैवी तत्व तुम्ही देखील जाणून आहात. वासस्थाला त्या दैवी तत्वाच्या आपण पाहिलं असे म्हणतात ना. हे माझ्या प्रिय भाई अगं संकट येतात आणि संकट जातात. प्रत्येक संकटांना जातीनिशी कटाक्षेनं जो सामोरे जातो तो वीर म्हणून विश्वास गणला जातो. वीराची लक्षणं या हस्तिनापूर नरेश राजा अजमेरच्या आपल्या पराक्रमावर मी शंका घेतली. आपल्या पराक्रमावर माझा पूर्ण विश्वास आहे. मग काय होतेस? पण केवळ प्रभू रामचंद्राशिवाय पण असं बंधन म्हणून माझ्या खंत वाटते. एक गोष्ट लक्षात घे. प्रभू रामचंद्र चक्रवर्ती राजकर्ते आहेत. अभिजित नक्षत्रावर त्यांचा जन्मही झाला. आम्ही पूर्णतः जाणतो सारे जण देव आणि विश्वासात त्यांना पुजतात. पण लढायचं असेल तर थोड्या मोठ्या बरोबर थोड्या मोठ्या बरोबर लढताना वाहवाही होते आणि पराभव झाला तरी वाहवा होते. प्रत्येक पती स्त्रीला आपल्या पतीचा मार्ग ओढण्याचा रोजच मागणेच असतो. केवळ आपला लढा किंवा तिथे प्राप्त